हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर SGBAU म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी इथे PhD साठी ॲप्लिकेशन आता स्टार्ट झालेले आहे. त्याची प्रक्रिया पण स्टार्ट आहे. म्हणजे ऑनलाईन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. बऱ्याचशा स्टुडंटचा हे पण प्रश्न होता, की सब्जेक्ट कोणकोणत्या सब्जेक्टमध्ये आम्ही इथे अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करायची आहे आणि आपल्या ग्लोबल ऑनलाईन वरती पेपर 1 ची तयारी पण करून घेतो आपण. तर ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सब्जेक्ट डिटेल म्हणजे कोणकोणत्या फॅकल्टीमधून, कोणकोणत्या सब्जेक्टमधून तुम्ही अप्लाय इथे करू शकता, ते आपण आज बघणार आहे. तर चला आपण वळूया ऑफिशियल ब्राउचरवरती. तर विद्यार्थी मित्रांनो इथे दिलेलं आहे, पॅटर्न दिलेला आहे. त्याच्यानंतर हे नोटिफिकेशन आहे आणि हे सब्जेक्ट डिटेल आहे. तर आधी आपण नोटिफिकेशन बघून घेऊया. नोटिफिकेशन काय आहे? तर कधीपर्यंत तुम्ही इथे जे आहे ॲप्लाय करू शकतात आणि फीज काय आहे? ते बघू शकतात तुम्ही. 1200 फीज आहे ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी आणि ₹700 फीज आहे. अ, जे इतर स्टुडंट आहे कॅटेगरीमध्ये तर त्यांच्यासाठी आणि ॲप्लिकेशन आता 1 तारखेपासून स्टार्ट झालेले आहे आपले. 15 पर्यंत तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता. त्याची ॲप्लिकेशन कसं करायचं आहे ते पण मी डिटेल सगळी काही जे आहे माहिती दिलेली आहे. ज्यांना कोणाला अ, हे लागत असेल व्हिडिओ तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण दिलेली आहे. तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे हे नोटिफिकेशन आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर सब्जेक्ट डिटेल आहे. आपण आधी पेपर पॅटर्न सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 सेक्शन असतात तुम्हाला. फर्स्ट असतो रिसर्च मेथोडॉलॉजी आणि सेकंड असतो तुमचा सब्जेक्ट. याचा सब्जेक्ट म्हणजे डिटेल व्हिडिओ पण मी बनवलेला आहे सब्जेक्ट सिलेबस काय असतो त्याचा. तर त्यामध्ये हे सगळं काही डिस्कस केलेलं आहे. मी ओव्हरऑल तुम्हाला एक थोडं-थोडं सांगतो कसं असतं. तर सेक्शन ए मध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी असतो 50 मार्क्ससाठी आणि सेक्शन बी मध्ये तुमचा सब्जेक्ट असतो 50 मार्क्ससाठी. 50-50 क्वेश्चन असतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 100 क्वेश्चन असतात तुम्हाला पेपर 1, पेपर 2 मध्ये. आणि 50% तुम्हाला स्कोर लागतो. आता इथे बऱ्याच जणांचा हे पण कन्फ्युजन होतं, की पासिंग कशी आहे? तर दोन्ही मिळून तुम्हाला पासिंग असणार आहे इथे आणि 45 जे आहे each section separately. The category, the minimum passing percentile will be 45 in each section separately. आणि इथे बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सेपरेट म्हटलेलं आहे त्यांनी. तर इथे सेपरेट पासिंग आहे तुमची आणि 120 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग असणार आहे. तर इथे त्यांनी सांगितलं होतं, की तुम्हाला इकडे 22 आणि इकडे 23 जरी मार्क पडले तर तुम्ही पास होऊन जातात. तर मी तुम्हाला ते पण दाखवतो. इथे डिटेलमध्ये इथे त्यांनी दिलेलं आहे खाली एक जे आहे इथे बघू शकता तुम्ही. तर 45% जे आहे आता 45% म्हणजे कॅटेगरी वाल्यांचे जे स्टुडंट आहे, तर त्यांना जर 22 मार्क पडले एक सेक्शनमध्ये आणि 23 दुसऱ्या सेक्शनमध्ये पडले, तरी ते इथे पास होणार आहे. तर अशा प्रकारे मी सांगत होतो, की कंबाईन पासिंग पण आहे, बट इथे सेपरेट पासिंग त्यांनी सांगितलेले आहे तिथे. तर सेपरेट पासिंगवर तुम्ही जास्त लक्ष द्या. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट डिटेल बघून घेऊया आपण. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, की रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी न्यू बॅच आपली स्टार्ट झालेली आहे. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, डेली व्हिडिओ लेक्चर म्हणजे लाईव्ह तुम्हाला भेटतात. 10 फुल सिलेबस तुम्हाला मॉक टेस्ट भेटणार आहे. एम-सी-क्यू टेस्ट त्याच्यानंतर नोट्स, डिस्क्रिप्टिव्ह नोट्स पण देतो आम्ही. एम-सी-क्यूज क्वेश्चन बँक पण अवेलेबल आहे आणि मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. याची जी फीज आहे ते फक्त ₹799 ठेवलेली आहे. आपण आपले इथे 50 पैकी तुम्हाला इथे जे आहे 50 मार्कासाठी तुम्हाला विचारणार आहे. 50 क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे. तर यामधून या कंटेंट मधूनच तुम्हाला विचारतील हे आमची गॅरंटी असते. आम्ही एवढं प्रिपरेशन तुमच्याकडून करून घेतो, की तुम्ही इथे 40 प्लस इझिली चालल्या जातात. 40 प्लस तुम्ही इथे जातात विद्यार्थी मित्रांनो. बरेचसे विद्यार्थी आमचे आउट ऑफ वन घेतलेले आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी. तर कमीत कमी तुम्ही 40 प्लस तरी जाल इथे 35-40 प्लस तुम्ही इझिली जाल. आणि या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिटेल मागवण्यासाठी कसं जॉइन करायचंय. देन सेकंड पेपरसाठी एक आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे जसं की मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे सगळे दिसत आहे तुम्हाला मराठी, लॉ, हिंदी
फिजिकल एज्युकेशन हे सगळे स्टडी मटेरियल आपल्याकडे दोन्ही लँग्वेज म्हणजे मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि इथून पण तुम्हाला बरेचसे क्वेश्चन येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जी फीस 999 ठेवलेली आहे आम्ही पेपर सेकंड साठी. तुम्ही पेपर 1 पेपर 2 घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट पण दिला जातं इथे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉइन करा आणि तुमचं जे पी-एच-डीचं स्वप्न आहे, ॲडमिशनचं स्वप्न आहे, तर ते तुम्ही इथे पूर्ण करू शकतात. कारण की एकच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळी काही माहिती जी आहे, म्हणजे सगळं सिलेबस वगैरे एकच प्लॅटफॉर्मवरती भेटणार आहे. तर हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तर सब्जेक्ट लिस्ट आता सायन्स आणि टेकचे आपण इथे बघून घेऊया. ते सब्जेक्ट कोड दिलेला आहे, सीरियल नंबर आहे आणि हे सब्जेक्ट आहे. तर आपण डायरेक्टली सब्जेक्ट बघूया. कॉम्प्युटर सायन्स, स्टॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, झूलॉजी, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, जिओलॉजी, त्याच्यानंतर मॅथेमॅटिक्स आणि एन्व्हायर्नमेंटल सायन्स हे सायन्स फॅकल्टीचे स्टुडंट इथे या सब्जेक्टमध्ये अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल अँड पॉलिमर, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स. तर यामध्ये तुम्ही जे आहे इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये पण इथे अप्लाय करू शकतात. ग्रुप कॉस्मेटिक टेक आहे. तर एम-टेक क्वालिटी ॲश्युरन्स, त्याच्यानंतर एम-टेक परफॉर्मन्स अँड कलर, हर्बल, कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात. फार्मसीमध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी, फार्माकोनॉसी, त्याच्यानंतर फार्मास्युटिक्स, इंडस्ट्रियल फार्मसी, क्वालिटी ॲश्युरन्स. तर अशा प्रकारे हे फार्मसीमध्ये करू शकतात. त्याच्यानंतर लँग्वेजमध्ये बघू शकता तुम्ही इंग्लिश आहे, मराठी, संस्कृत, उर्दू, पाली, प्राकृत, त्याच्यानंतर हिंदी, पर्शियन आणि अरेबिक. त्याच्यानंतर इथे ह्युमॅनिटीजमध्ये बघू शकतात सोशिओलॉजी, लॉ, हिस्ट्री, म्युझिक, होम इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स. अशा प्रकारे ह्युमॅनिटीजमध्ये आहे. त्याच्यानंतर इथे आहे मॅनेजमेंटमध्ये बिझनेस मॅनेजमेंटमध्ये करू शकतात. कॉमर्समध्ये कॉमर्स, अकाउंट, स्टॅटिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स, अशा प्रकारे हे आहे. त्याच्यानंतर एज्युकेशनमध्ये एज्युकेशन आणि फिजिकल एज्युकेशन, होम सायन्समध्ये होम सायन्स टेक्सटाईल अँड क्लोथिंग, होम सायन्स फूड सायन्स अँड न्यूट्रिशन, होम सायन्स कम्युनिटी एक्सटेन्शन, होम सायन्स ह्युमन डेव्हलपमेंट, होम सायन्स रिसोर्स मॅनेजमेंट. त्याच्यानंतर लायब्ररीमध्ये लायब्ररी सायन्स अँड इन्फॉर्मेशन मध्ये अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर योगा अँड सोशल वर्क मध्ये योगा शास्त्र आणि सोशल वर्क अशा प्रकारे हे सोशल वर्क मध्ये करू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आहे सब्जेक्ट डिटेल वगैरे आपण इथे जे आहे सगळं काही बघितलेलं आहे. आणि अशा प्रकारे या फॅकल्टीमध्ये तुमचं जर पी-जी झालेला असेल, हे तुम्हाला सब्जेक्ट असतील, तर तुम्ही इथे इझिली आत्तापासूनच जे आहे स्टडी करण्यासाठी लागा. जे विद्यार्थी इथे पी-एच-डी साठी ॲडमिशन घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि ग्लोबल ऑनलाईन वरती इथे क्लासेस पण चालू आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर जॉइन करा आणि याचा बेनिफिट घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपली बॅच स्टार्ट झालेली आहे आणि तुम्ही लवकरात लवकर जॉइन करा. आपल्याकडे क्रॅश कोर्स वगैरे पण घेतात आणि तुम्हाला एंट्रन्स एक्झाम झाल्यानंतर काय प्रोसेस असती तर ते पण आम्ही गाईड करतो. पूर्ण ॲडमिशन होईपर्यंत तुमचा पूर्ण गाईडन्स आम्ही करतो. रिसर्च प्रपोजल असो, इंटरव्ह्यू कसं फेस करायचं ते सगळं काही गाईडन्स आम्ही इथे करतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती, की सब्जेक्ट डिटेल आपण बघितलेलं आहे. परीक्षेची तयारी तुम्हाला कशी करायची आहे, तर ग्लोबल ऑनलाईन वरती सगळी तयारी आम्ही करून घेतो. आणि न्यू बॅच पण स्टार्ट झालेली आहे आणि सेकंड साठी पण आपल्याकडे स्टडी मटेरियल आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.